आजपासून बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार फोडणार प्रचाराचा नारळ, कन्हेरीतून करणार प्रचाराचा शुभारंभ। अजितदादांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन। दिवंगत नेते अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून बारामतीतून अर्ज मागे घेतला, परंतु पाठिंबा दिलेला नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। वारकरी संप्रदायाच्या संदर्भात कदाचित शरद पवारांजवळ योग्य माहिती नसावी। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना टोला। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं पवारांनी केलं होतं वक्तव्य। भाजपकडून सर्व खासदारांना 3 दिवसीय व्हीप जारी। 16 ते 18 एप्रिलला सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक होणार सादर। मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवल्याच्या प्रकरणाची होणार चौकशी। डीजीसीए आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। करात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता। जप्त हार्ड डिस्क मधील डिलीटेड डेटा यशस्वीरित्या रिकव्हर। धक्कादायक चॅट्स आणि माहिती समोर येण्याची शक्यता। बंधू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड। पत्नी कल्पना खरातच्या नावानं कळमन जमीन खरेदी। एकरी 20 लाख रुपयांप्रमाणे 4.4 हेक्टर जमिनीची खरेदी। नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणामध्ये तपासाला वेग। 6 आरोपींचे मोबाईल जप्त। फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले। पीडितांवरील अत्याचारांचे पुरावे मिळण्याची शक्यता। अमेरिका इराणमधील चर्चा फिसकटली। इराणला अमेरिकेच्या अटी अमान्य। अमेरिकेचं शिष्टमंडळ आजच पाकिस्तानातून अमेरिकेत परतणार। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांची माहिती। अमेरिकेची इराण आणि चीनला धमकी। अमेरिकेची इराणला टॅरिफची धमकी, तर इराणला शस्त्र पुरवल्यास चीनला किंमत मोजावी लागेल, अमेरिकेचा इशारा। इराणच्या दहशतवादी राजवटीशी लढत राहणार। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा ट्विट करत इराणला इशारा। इराणची लष्करी ताकद आता संपली, नेतन्याहूंचा दावा। लेबनॉनमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण। इस्रायली तळ आणि सैनिकांना लक्ष्य करून रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले। प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडूनही सातत्याने हल्ले। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।